नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी सब्जेक्ट आहे संस्कृत, इयर आहे 2023-24 आणि बोर्ड आहे महाराष्ट्र. पेज नंबर 14 सुक्तीसुद्धा ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्या व्हिडिओज ऑलरेडी बनलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला 10वीच्या प्लेलिस्टमध्ये सुक्तीसुद्धा बोलायची कशी आणि सुक्तीसुधेचा अर्थ कसा हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे. आणि आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण क्वेश्चन आन्सर म्हणजेच भाषा अभ्यास पाहणार आहोत. भरपूर जणांचा मला मेल होता आणि कॉमेंट्स होत्या की मिस प्लीज तुम्ही भाषा अभ्यास पण घेत जा. सो माझे प्रयत्न चालू आहेत भाषा अभ्यास, पण भाषा अभ्यास जर शिकवायचा झाला यूट्यूबवर तर खूप वेळ लागतो PPT बनवायला. त्याच्यामुळे ॲज पॉसिबल ॲज मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न इथे करत आहे. ज्या गोष्टी मला पुस्तकामध्येच डायरेक्टली लिहून तुम्हाला सांगता येऊ शकतात त्या मी पुस्तकातच माझ्या लिहून तुम्हाला फोटोज शेअर केलेले आहेत आणि मी एक्सप्लेन करेन व्हिडिओमध्ये. आणि जे माध्यम भाषेचे क्वेश्चन्स आहेत जे मी मला स्पेशली ते बनवावे लागतात तुमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये, आणि ते मी बनवते आणि त्याचं मी प्रॉपर PPT म्हणजेच टाईप करून तुम्हाला व्यवस्थित ते लिहून देते. ओके, सो तुम्ही पण प्लीज थोडंसं ॲडजस्ट करा, कारण तुमच्याच पुस्तकातले फोटोज मी इथे स्टिक करते व्हिडिओजला, कारण मला सगळंच PPTमध्ये लिहायला वेळ मिळत नाही आणि रेकॉर्डिंगलासुद्धा मग खूप वेळ लागतो, एडिटला पण वेळ लागतो. त्याच्यामुळे प्लीज तेवढं थोडंसं तुम्ही समजून घ्या. सो पहिला जो श्लोक आहे तो आहे तुमचा विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणाम गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते नतु धनम विद्या विहीनः पशुः. नीती शतकामधून घेतलेला हा श्लोक आहे. वृत्तम आहे शार्दूल विक्रीडितम. आता भरपूर मुलांचा इथे मला प्रश्न असतो की वृत्तम आणि कुठल्या पुस्तकातून हा श्लोक घेतलाय, हे पाठ करणं गरजेचं आहे का, हे परीक्षेला विचारलं जातं का? तर अजिबात नाही. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे कोणीही विचारणार नाही की विद्यानाम हा कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे. आणि भरपूर जणांचा हाही प्रश्न असतो की मिस वृत्त म्हणजे काय? तर वृत्त म्हणजे हा श्लोक कोणत्या चालीत म्हणायचा, कुठे थांबायचं. तर त्याच्यासाठी कवितेचं एक वेगळं व्याकरण असतं, श्लोकांचं एक वेगळं व्याकरण असतं, त्यातला तो भाग आहे, तो पण तुम्हाला परीक्षेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विद्यानाम नरस्य हा जो श्लोक आहे त्याचं वृत्त कुठलं असं कधीही विचारलं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडं रिलॅक्स राहा. बाकी या श्लोकामध्ये ज्या महत्त्वाच्या संधी आहेत त्या त्यांनी इकडेच दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे तर अन्वय करायचा आहे. आता भरपूर मुलांना इथे प्रश्न असतो की मिस अन्वय म्हणजे काय? तर सिंपल गोष्ट सांगते. कविता जी असते किंवा श्लोक जो असतो तो चालीत बसावा, ताला सुरात बसावा किंवा या पर्टिक्युलर वृत्तामध्ये बसावा, याच्यासाठी शब्दांची रचना उलटसुलट होते. म्हणजे जो शब्द पहिला यायला पाहिजे अर्थ समजण्यासाठी तो कवितेत पुढे मागे होतो, म्हणजेच मागे जातो, खूपच पुढे जातो, असं होतं. म्हणजे शब्दांची काय होते, अदलाबदल होते. मग त्यावेळेला ती शब्दांची अदलाबदल तुम्हाला समजावी म्हणून ते शब्द परत नीट क्रमाने लिहून त्याच कवितेचा म्हणजे हा जो श्लोक आहे तो श्लोक त्यांनी खाली लिहिलेला आहे. परत अन्वयमध्ये फरक एवढाच आहे, तो खाली जो अन्वय म्हणून श्लोक लिहिला आहे तो त्यांनी व्यवस्थित क्रमाने लिहिलेला आहे. तिथे कुठलीही चाल नाही आहे किंवा कुठलंही त्याच्यामध्ये श्लोक रचना नाही आहे. एखादा पॅरेग्राफ कसा असतो, तुमचा धडा कसा असतो, तर त्या स्वरूपात तो श्लोक व्यवस्थित परत लिहून दिला जातो. का? तर मुलांना त्या श्लोकाचा व्यवस्थित अर्थ समजावा यासाठी. ओके, तुम्ही क्लिअर आहात एवढ्या गोष्टी? आता अजून एक मुलांचा प्रश्न असतो की मिस आम्ही कविता पाठ करा, तुम्ही हे तर आम्हाला सांगता, पण अन्वय पण पाठ करायचा का? तर बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचा जो मूळ श्लोक आहे तोच तुम्ही व्यवस्थित क्रम लावून लिहिता, त्याला अन्वय म्हणतात. म्हणजे तुमचा श्लोक आणि तुमचा अन्वय हे दोन्ही सेमच असतात. असं अजिबात नाही की कविता पूर्ण वेगळी असते आणि अन्वय तिचा पूर्ण वेगळा असतो, असं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही श्लोक पण पाठ केलात आणि अन्वय पण पाठ केलात तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कारण लिरिक्स सेम आहेत, शब्दरचना सेम आहे, शब्द सेमच आहेत,
त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, म्हणजे म्हणजे स्वतः माझे जे काही स्टुडंट आहेत त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत की त्यांनी अन्वय पण पाठ केला आणि श्लोक पण पाठ केला. तेव्हा गंमत अशी होते की मुलगा जेव्हा श्लोक म्हणतो तेव्हा चुकून अन्वय पण बोलायला लागतो मध्येच. म्हणजे एक ओळ जर श्लोकाची बोलतो दुसरी ओळ त्याची अन्वयाची मिक्स होते. म्हणून असं करू नका. श्लोक जो आहे तो व्यवस्थित पाठ करा, लिहून बघा आणि अन्वय तुम्ही फक्त नुसतं वाचा. कारण अन्वय तुम्हाला कंपल्सरी येणारच आहे 2 मार्काला, त्याच्यात काही शंका नाही. आणि तुम्हाला 4 रिकाम्या जागा येतात. तर मे बी याच्यातली कुठली तरी 4 रिकाम्या जागा तुम्हाला अन्वय विचारणार. म्हणजे पूर्ण अन्वय तुम्हाला कधीही लिहायला येत नाही. तुम्हाला 4 रिकाम्या जागा येणार. फॉर एक्झाम्पल नरस्य ही रिकामी जागा असेल किंवा भोगकरी ही रिकामी जागा आहे, राजसू ही रिकामी जागा आहे आणि इथे बंधुजन ही रिकामी जागा आहे. आता तुम्हाला मी सांगते बघा, जर तुमचा मूळ श्लोक जर तुमचा पाठ असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल की इथे कोणते 4 शब्द मिसिंग आहेत आणि तुम्ही ते मिसिंग शब्द लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अन्वय सोडवू शकता. अन्वय पाठ करू नका, अन्वय फक्त वाचा. आणि पाठ काय कराल तर तुम्ही श्लोक जो आहे, मूळ कविता जी आहे ते तुम्ही व्यवस्थित पाठ करणार आहात आणि लिहिणार आहात. आता काही जण म्हणतात नाही नाही मी एकदम जसंच्या तसं नसतं, थोडा बदल असतो. तर थोडा बदल काय असतो ते मी तुम्हाला सांगते. थोडा बदल असतो की एखादी संधी जर ह्याच्यात असेल किंवा समास जर श्लोकात असेल तर अन्वयामध्ये ती संधी सोडवली जाते किंवा तो समास आहे तो सोडवला जातो. आणि एखाद्या वेळेला आता हा श्लोक जो आहे तो खूप बरोबरच श्लोक आहे, त्याच्यामुळे एवढा काही त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, करता पुढे एकदम जातो जो की पहिला स्टार्टिंगला हवा असतो. मग त्यावेळेला जेव्हा अन्वय असतो तेव्हा त्यांनी करता बरोबर पुढेच घेतलेला असतो, स्टार्टिंगलाच घेतलेला असतो. तर अशा थोड्याफार काय असतं त्याच्यामध्ये चेंजेस असतात. पण तुमचे लिरिक्स म्हणजे तुमचे जे शब्द आहेत हेच सगळे शब्द रिपीट होतात. नवीन शब्द जास्त काही त्यात ॲड होत नाही आणि तुम्हाला ज्या रिकाम्या जागांना शब्द येतात ते मूळ श्लोकातलेच येतात. ओके. सो या बाबतीत तुम्ही क्लिअर आहात. आता श्लोकाचा जो अर्थ आहे तो मी पटकन क्विकली सांगते कारण मला क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहेत. तर तुम्हाला श्लोकाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे श्लोकांचे अर्थ पण पाठ करा. सो क्विकली अर्थ बघूया. विद्या नाम नरस्य रूपमधिकम, म्हणजेच विद्या हे नराचं म्हणजेच माणसाचं एक अधिकचं रूप आहे, एक्स्ट्रा रूप आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम, प्रच्छन्न म्हणजे विशिष्ट पद्धतीचं ते गुप्त धन आहे. विद्या भोगकरी यश सुखकरी, विद्या तुम्हाला यशाचा आणि सुखाचा उपभोग करायला शिकवते. म्हणजे तुम्ही सुख अनुभवू शकता, यश अनुभवू शकता जर तुमच्याकडे चांगली विद्या असेल तर. विद्या गुरुनाम गुरु, विद्या ही गुरूंची देखील काय आहे, गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने, जर तुम्ही बाहेरच्या कुठल्या विदेशात गेला असाल, बाहेरच्या देशात गेला असाल तर तुमची विद्याच तुम्हाला एखाद्या भावंडाप्रमाणे बंधूप्रमाणे मदत करणार. आणि विद्या परमदैवतम, विद्या हेच परमदैवत आहे. विद्या राजसू पूज्यते नतु धनम, राजासुद्धा विद्येला पूजतो, धनाला नाही. आणि विद्याविहीन पशु, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची विद्या नाही, कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही, तो माणूस नाही तर तो एक पशुच आहे, तो एक ॲनिमलच आहे. ओके. सो हा पहिल्या श्लोकाचा अर्थ झाला. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेले आहेत तर पूर्ण वाक्यानं उत्तर आहे. म्हणजेच काय, एका वाक्यात पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, का गुरुणाम गुरुहू, काचा अर्थ होतो कोण, कोण गुरूंची गुरु आहे. तर आत्ताच आपण बघितलं इथे उत्तर शोधायला शिका. तर इथेच आपण बघितलं की कोण गुरूंची गुरु आहे तर विद्या, विद्या ही काय आहे, विद्या ही गुरूंची गुरु आहे. ठीक आहे. तर आपल्याला पहिलं उत्तर काय सापडत आहे इथे, विद्या गुरुणाम गुरु, हे तुमचं पहिलं उत्तर आहे. ठीक आहे. उत्तर शोधायला शिका, पाठ करू नका. आता हे मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेलं आहे आणि आपण इथे बघूया म्हणजे ते सोपं पडेल. का, आता भरपूर मुलं बघा, काही मुलं हुशार आहेत, काही मुलं मीडियम आहेत, काही मुलं खूपच वीक आहेत. मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार, तुमची कपॅसिटी काय आहे, तुम्हाला नाही कळत ना तर तुम्ही त्या गोष्टी हळूहळू नोट डाऊन करायला शिका. हातात पेन ठेवा की तुम्हाला असं वाटलं ना नाही हे मी विसरणार नंतर, मग तुम्ही ते लिहून ठेवत जा, तर तुम्हाला हळूहळू ते लक्षात राहणार. सो आता इथे का गुरुनाम गुरु, आता मराठीत पण का शब्द आहे,
मग मराठी मुलांना काय वाटतं, अरे का म्हणजे कशासाठी, रिझन का, आपण बोलतो ना तू बागेत का नाही गेलास, तर तो का इकडे घ्यायचा नाही आहे, मराठीतला का इकडे घ्यायचा नाही. संस्कृतमध्ये काचा अर्थ होतो कोण, आणि ती स्त्री असते, कुठली तरी स्त्रीलिंगी शब्द असतो, म्हणून आपण का विचारतो. मुलगा असेल, पुल्लिंग शब्द असेल तर आपण कहने प्रश्न विचारतो, कह मीन्स कोण, आणि मुलगीच असेल तर आपण काने विचारतो. का गुरुणाम गुरुहू, विद्या हा फिमेल शब्द आहे, हा स्त्रीलिंगी शब्द आहे, कारण विद्या आ आहे, एंडिंगला आ येणारे आणि ई येणारे हे स्त्रीलिंगी शब्द असतात, बरोबर. सो का गुरुणाम गुरु, तर काचा अर्थ मी इथे लिहिलेला आहे. काचा अर्थ होतो कोण गुरूंची गुरु आहे, तर उत्तर येतं विद्या गुरूंची गुरु आहे. म्हणजे तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, या काच्या जागी तुम्हाला विद्या शब्द लिहायचा आणि बाकी उत्तर पूर्ण लिहायचं की विद्या गुरुणाम गुरुहू आणि उभा दंड फुल स्टॉप द्यायचा. ठीक आहे. काही मुलं खूप शॉर्टकट करतात, याचा अर्थ फक्त विद्या लिहून येतील, बाकी हे लिहिणारच नाही, असं चालणार नाही. तुम्हाला त्यांनी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायला सांगितलंय, एका शब्दात उत्तर लिहायला सांगितलंय का, नाही. त्याच्यामुळे पूर्ण उत्तर लिहा, तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल. दुसरा प्रश्न, किम राजसू न पूज्यते, राजाकडून काय पूजलं जात नाही. किमचा अर्थ लिहिलाय बघा, काय पूजलं जात नाही, तर धनम. मग तुम्हाला किमच्या इथे लिहायचं धनम राजसू न पूज्यते. ठीक आहे. आता काही जण म्हणतात मला की मिस गाईडमध्ये तसं नाही लिहिलं आहे, गाईडमध्ये लिहिलं आहे की राजसू धनम न पूज्यते. मग राजसू हा शब्द पहिला घेतला, तर मी तुम्हाला सिंपल सांगते, जितकं इझी होईल तितकं नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जिथे प्रश्न विचारलाय तिथेच ते प्रश्नवाला शब्द काढायचा, आपलं उत्तरवाला शब्द टाकायचा आणि बाकी वाक्याला काहीही अदलाबदल करायची नाही. जसं आहे तसंच लिहायचं, ज्या पोझिशनला आहे तिथल्याच पोझिशनला त्यांना तसंच ठेवायचं आणि लिहायचं. म्हणजे धनम राजसू न पूज्यते हे असंच्या असं तुम्हाला ठेवायचं, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही. तिसरा प्रश्न, कह पशुहू एव. आता कह म्हणजे पुल्लिंग शब्द असणार आहे. उत्तर, कोण पशूंप्रमाणे आहे, तर जो विद्याविहीन आहे, ज्याला कुठल्याही प्रकारची विद्याच नाही आहे. असं नाही, इलिटरेट म्हणत नाही मी, अशिक्षित म्हणत नाही मी, पण कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे नॉलेजच नाही आहे, ना त्याला जेवण बनवता येतं आहे, ना त्याला गाता येतं आहे, कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे जर नॉलेज नाही, विद्याविहीन आहे, तर तोच पशु आहे. म्हणून कहच्या जागी तुम्ही फक्त लिहिणार विद्याविहीन पशुहू एव. विद्याविहीन हा पशुसारखाच आहे. आणि ही तिन्ही उत्तरं तुम्हाला या तुमच्या श्लोकामध्ये इथे सापडणार आहे. पहिला आहे विद्या गुरुणाम गुरुहू, त्याच्यानंतर राजाकडून काय पूजली जात नाही, तर धन पूजलं जात नाही, विद्या पूजली जाते, आणि पशुप्रमाणे कोण आहे, तर विद्याविहीन. म्हणजे सगळी उत्तरं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये म्हणजे स्टांझामध्ये जो काही कडवं येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सापडणार आहे, ते तुम्हाला बघून सेम कॉपी करायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषेया उत्तर. आता मी व्यवस्थित सांगते, नीट ऐका, भरपूर मुलांचा इथे डाऊट असतो. माध्यम भाषेया उत्तरत याचा अर्थ तुम्हाला हा जो संस्कृतमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचं आहे. आता अजून एक गोष्ट, काही जण मराठी मीडियमच्या शाळेत आहेत, काही जण इंग्लिश मीडियमच्या शाळेत आहेत, काही जण इंग्लिश मीडियम आहेत, सेमी मराठी मीडियममध्ये आहेत, सेमी मराठी घेतलेलं आहे, सेमी इंग्लिश घेतलेलं आहे. सो तुमच्या शाळेमध्ये तुम्ही 8वीपासून माध्यम भाषेचा प्रश्न सोडवता, तर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहिता आत्तापर्यंत. जर तुम्ही मराठीत लिहत असाल तर तुम्ही मराठीत लिहिणार आहात, जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहत असाल तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहात. आता काही अशासुद्धा इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत ज्या इंग्लिश मीडियम आहेत प्रॉपरली, पण संस्कृतमध्ये माध्यम भाषा हे त्यांचे शिक्षक सांगतात हे तुम्ही मराठीत लिहिले तर चालणार आहेत. सो अशासुद्धा शाळा अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे मी फक्त डायरेक्टली स्टेटमेंट करत नाही की मराठी मीडियमवाले मराठीत लिहा किंवा इंग्लिश मीडियमवाले इंग्लिशमध्ये लिहा, असं मी सांगत नाही. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही विचारा की माध्यम भाषा आपण कशात लिहितो, इंग्लिशमध्ये की मराठीमध्ये, किंवा तुम्ही 8वीत गेल्यात 9वीत गेल्यात, हा प्रश्न 8वी 9वीत पण होता, तुम्ही कशामध्ये लिहत होतात, इंग्लिशमध्ये लिहत होतात की मराठीत लिहत होतात, त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा असतो, तर सिंपल तुम्हाला सांगते. प्रत्येक कविता ही तुम्ही जेव्हा पाठ करता तेव्हा प्रत्येक कवितेतल्या श्लोकाचा अर्थ देखील पाठ करायचा किंवा समजून तो लक्षात ठेवायचा. कारण माध्यम भाषा हे वेगळं काही नसतं,
तुम्हाला एखाद्या श्लोकाची पहिली लाईन देणार आणि सांगणार की हा श्लोक स्पष्ट करा, हा श्लोक स्पष्ट करा, असाच प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे जर तुमची कविता पाठ आहे आणि त्या कवितेचा अर्थ पण पाठ आहे तर तुम्हाला वेगळं असं माध्यम भाषा करायला लागत नाही. आता लिहिण्याची एक पद्धत आहे. तुम्ही 10वीत गेलात, तुम्ही म्हणाल की नाही मी 8वीला 9वीला आम्ही छोटं उत्तर लिहिलं तरी आम्हाला 2 मार्क मिळायचे. केवढूचा प्रश्न आहे, 2 मार्कांचा तर प्रश्न आहे, आम्हाला मिळायचं. आम्ही इंट्रोडक्शन नाही लिहिलं तरी मिळायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता 9वीत किंवा 8वीत नाही आहात, तुम्ही 10वीत आहात. तुमचे पेपर तुमचे स्वतःचे शिक्षक चेक करणार नाही आहेत. तुमचे पेपर एखादा दुसरा शिक्षक चेक करणार आहे. त्याच्यामुळे तुमचे शिक्षक मे बी तुम्हाला मार्क देत आहेत, पण दुसरा शिक्षक तुम्हाला मार्क देणार नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता ही अशी वेळ आहे की तुम्ही योग्य पद्धतीत उत्तर लिहिणं शिकला पाहिजेत आणि ते गरजेचं आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न आहे, विद्या नाम नरस्य, म्हणजे हा जो पहिला श्लोक आहे, इति श्लोकाधारेण विद्या या महत्त्वम लिखत. म्हणजे विद्या नाम नरस्य रूप या श्लोकामध्ये आलेल्या विद्येचं महत्त्व काय सांगितलेलं आहे का तुम्ही आत्ताच ऐकला अर्थ. विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे, तर तेच तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तर आता जेव्हा तुम्ही जालरेखा पण आपण घेऊया, एक मिनटं. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहिता तेव्हा प्रस्तावना लिहिणं म्हणजेच इंट्रोडक्शन लिहिणं हे गरजेचं असतं. ओके. आता इंट्रोडक्शन काय लिहायला पाहिजे तर मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक म्हणजे त्या कवितेत कोणताही माध्यम भाषा येऊ द्या, तुम्ही ही एकच प्रस्तावना प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला लिहिणार आहात. असं अजिबात नाही आहे की सुक्तीसुधामध्ये आता दुसरा क्वेश्चन आहे माध्यम भाषा, तर त्याच्यासाठी वेगळी एक युनिक प्रस्तावना बनवायची, तिसरा प्रश्नाला काहीतरी वेगळी युनिक प्रस्तावना बनवायची, अशी काहीही गरज नाही. सुक्तीसुधेसाठी एकच प्रस्तावना बनवायची आणि त्यातला कोणताही प्रश्न विचारू द्या, तुम्ही हीच जी आहे इंट्रोडक्शन, हीच जी प्रस्तावना आहे ती तुम्ही सुरुवातीला लिहिणार आणि मगच तुमचं उत्तर चालू करणार. ठीक आहे. तर प्रस्तावना म्हणजे काय तर त्या कवितेबद्दल थोडक्यात माहिती. ओके. सो सुक्तीसुधा, आता मी हे बोल्ड लेटरमध्ये का लिहिलं आहे, आता भरपूर मुलं काय करतात, नाही मिसने बोल्टमध्ये तिथे टाईप केलेलं ना, मग आम्ही त्याला ओव्हरराईट करतो. ओव्हरराईट नाही करायचं. जे काही आहे तुमच्या ज्याच्याबद्दल तुम्ही लिहिताय, म्हणजे ज्या धड्याचं नाव, ज्या कवितेचं नाव तुम्ही लिहिताय त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा एक पेन्सिलने अंडरलाईन एवढं करायचं. दिसायला छान दिसतं, शिक्षकांना पण छान वाटतं की हां या मुलाला या धड्याचं किंवा कवितेचं नाव माहीत आहे. सो सुरू करते. सुक्तीसुधा या कवितेतील या ओळी आहेत, म्हणजेच हा जो प्रश्न विचारला तो ते मेन्शन केल्यात मी कुठल्या ओळी आहेत असं. सुक्तीसुधा या कवितेतील या ओळी आहेत. सुक्ती म्हणजे ओळी आणि सुधा म्हणजे अमृत. म्हणजे मी काय केलं आहे, सुक्तीसुधा याचा पहिला अर्थ सांगितलेला आहे समोरच्याला की सुक्तीचा अर्थ काय होतो तर ओळी, लाईन्स, आणि सुधाचा अर्थ काय होतो अमृत. म्हणून सुक्तीसुधेचा अर्थ काय होतो ॲक्च्युली तर अमृतासारख्या ओळी. म्हणजे तुम्ही हे वाचताना सुक्तीसुधा भरपूर मुलांना शाळेत अर्थ सांगितला जात नाही. मुलांना सांगतात सुक्तीसुधा म्हणजे कविता, पण तसं नाही. त्या 2 शब्दांचा काहीतरी अर्थ आहे. सुक्तीचा अर्थ आहे ओळी आणि सुधाचा अर्थ आहे अमृत. मग सुक्तीसुधा म्हणजेच काय तर अमृतासारख्या ओळी, म्हणजे तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलू शकतात एवढं तुम्हाला त्याच्यामधून नीतिमूल्य शिकवली जातात. म्हणून या ओळी ज्या आहेत त्या अमृतासारख्या आहेत. या कवितेत अनेक सुभाषिते सांगितलेली आहेत. बरोबर. प्रत्येक सुक्तीसुधा असू द्या, युग्ममाला असू द्या, अनेक सुभाषितं असतात. सुभाषितं म्हणजे काय आता हा प्रश्न येतो. सुभाषितं म्हणजे सुवचन, म्हणजे चांगलं बोलणं. ठीक आहे. आपल्याला काही ना काही चांगलं सांगितलं जातं सुभाषितांमध्ये. सुभाषिते आपल्याला नीतिमूल्य शिकवतात. या श्लोकात सुभाषितकाराने विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता ही जी लाईन आहे ती तुम्ही फक्त दर प्रश्नानुसार चेंज करू शकता. आता या श्लोकामध्ये विद्येचं महत्त्व सांगितलं म्हणून मी विद्या केलं. नेक्स्ट श्लोकामध्ये शांततेचं महत्त्व सांगितलं असेल किंवा सज्जनांचं महत्त्व सांगितलं असेल तर तुम्ही हे फक्त थोडंसं बदलू शकता. बाकी तुम्हाला प्रस्तावना सेमच ठेवायची आहे. ठीक आहे. आता जे इंग्लिशमध्ये लिहिणार आहेत त्यांना इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन दिले. दीज आर द लाईन्स फ्रॉम द पोयम सुक्तीसुधा. तुम्ही सुक्तीसुधा मराठीत पण लिहू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सुक्ती मीन्स लाईन्स अँड सुधा मीन्स नेक्टर म्हणजेच अमृत. सो सुक्तीसुधा मीन्स लाईन्स लाईक नेक्टर. देर आर मेनी सुभाषिताज इन दिस पोयम.
भरपूर सुभाषित आहेत. सुभाषित मीन्स गुड सेइंग्स, चांगलं बोलणं. सुभाषित टीचेस अस मॉरल व्हॅल्यूज. इन दिस श्लोक सुभाषितकार हा शब्द तुम्ही संस्कृतमध्ये म्हणजे मराठीत पण लिहू शकता किंवा स्पेलिंग लिहिलं तरी पण काही हरकत नाही. सुभाषितकार हॅज मेन्शन द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, ओके, किंवा इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. सो हा इंट्रो आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळेला आणि ही प्रस्तावना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीला लिहायची आहे आणि मग तुमचं मेन जे आन्सर आहे ते लिहायचं आहे. आता उत्तर घेऊया आपण. विद्येचं महत्त्व सांगायला सांगितलं आहे. कवीच्या मते विद्या हे माणसाचे जास्तीचे सौंदर्य आहे. विद्या हे एक गुप्त धन आहे जे कधीही चोरीला जाऊ शकत नाही. विद्येमुळे आपण यशाचा आणि सुखाचा उपभोग घेऊ शकतो. विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे. परदेशात गेल्यावर विद्या हीच भावंडांसारखी मदत करते. विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे. राजा देखील विद्येची पूजा करतात, धनाची नाही. ज्यांच्याकडे विद्या नाही तो माणूस पशु समानच आहे. कवीच्या मते विद्या हीच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ बनवते. काय वेगळं आहे? जो मी अर्थ तुम्हाला सुरुवातीला सांगितला तोच अर्थ इथे लिहिलेला आहे. म्हणजे माध्यम भाषेचं उत्तर त्या श्लोकाचं ट्रान्सलेशनच असतं. ठीक आहे. आता मेन पहिलं तुम्ही प्रस्तावना लिहिणार आणि मग सेकंड पॅरेग्राफमध्ये हे उत्तर लिहिणार. इंग्लिशचं पण आपण एकदा वाचून घेऊया. इंग्लिशमध्ये पण पहिलं इंट्रोडक्शन लिहायचं आणि मग मेन उत्तर चालू करायचं. अकॉर्डिंग टू पोएट, नॉलेज इज ॲन ॲडिशनल ब्युटी ऑफ ह्युमन्स. इट इज अ हिडन ट्रेजर which cannot be stolen. Knowledge gives success and happiness. Knowledge is also the teacher of teachers. Education helps a person like a relative when he or she goes to abroad. Knowledge is the greatest god. Knowledge is respected among kings, not money. Finally, the poet says that man is animal without knowledge. According to poet, only knowledge can make human beings superior than other animals. ओके. सो इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, कोणत्याही भाषेत लिहा, पण उत्तर हे सहज आणि सोपं असलं पाहिजे. तुम्हाला ते इझिली पाठ करता आलं पाहिजे आणि तुम्ही जर श्लोक नीट समजून घेतला तर तुम्ही तुमच्या शब्दात पण ते लिहू शकता. ठीक आहे. पण कंप्लीट उत्तर हवं. असं नाही की पटापट शॉर्टकट मारला, छोटंसं उत्तर लिहिलं आणि मी 2पैकी 2 एक्सपेक्ट करेन, असं होणार नाही. ठीक आहे. 2 मार्कांचा प्रश्न असला तरी तुम्हाला जेवढं आन्सर आहे तेवढं लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि इंट्रोडक्शन लिहिलं नाही तर तुम्हाला दीडच्या पुढे मिळणारच नाही. ठीक आहे. त्याचे कारण अर्धा मार्क हा तुमचा इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावनेला असतो आणि उरलेला मार्क 1.5 मार्क तुमचं मेन उत्तराला असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्कोअर करायचा 2पैकी 2 मार्क हवेत तर इंट्रोडक्शनसुद्धा तुम्हाला कंपल्सरी लिहायचंच आहे. कळलं? आता वरती एक प्रश्न सुटलेला आपला हा वाला, जालरेखाचित्र. आता जालरेखाचित्र ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला असं वाटतं की अरे हे काय आहे, हे तर एकदम सोपं आहे, आम्ही करू. पण माझे जे स्वतःचे स्टुडंट आहेत त्यांच्याकडून सुद्धा पेपर जेव्हा मी घेते तेव्हा यामध्ये चुका होतात. काय चुका असतात त्या सांगते मी. चुका अशा असतात, प्रच्छन्न गुप्तम धनम हे मुलांना माहिती पडतं कारण श्लोक दिलेला असतो, मुलं कॉपी करतात. पण मुलं काय करतात, धनम हे असं लिहितात, टिंब देतात, धनम, हलंत म लिहत नाही. मग ते रॉंग होतं टेक्निकली. कारण तुम्हाला टिंबाचा नियमच माहिती नाही. तुम्ही 10वीत आलात आणि तुम्हाला टिंब कुठे द्यायचा किंवा टिंब कधी द्यायचा आणि हलंत म कधी द्यायचा हे नॉलेजच नाही असं टीचरांना वाटतं. त्याच्यामुळे इथे तुमचे मार्क सहज जातात. त्याच्यामुळे मेक शुअर की कधीही परीक्षेला जाताना जालरेखाचित्र हे नक्की करायचं. आणि जालरेखाचित्र हे तुमच्या धड्याखालचं, कवितेखालचंच येतं. बाहेरून जालरेखा विचारली जात नाही किंवा टीचर स्वतःहून जालरेखा नवीन बनवून विचारत नाहीत. त्याच्यामुळे तुमच्याकडे हा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना नेहमी जालरेखा नीट एकदा बघून जायच्या. ठीक आहे. सो प्रच्छन्न विद्या हे काय, प्रच्छन्न गुप्त धन आहे, विशिष्ट पद्धतीचं धन आहे, गुरूंची गुरु आहे, परम दैवतम आहे आणि नरस्य अधिकम रूपम तुमच्या कवितेच्या ओळी आहेत. फक्त मेक शुअर तुम्ही सगळीकडे हलंत म लिहिणार आहात, टिंब देणार नाही आहात. ठीक आहे. क्लिअर. सो पहिला जो आपला अभ्यास आहे पहिल्या श्लोकाचा तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघूया श्लोक नंबर 2. श्लोक नंबर 2 काय आहे तर
निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्ट अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. याचा अर्थ काय क्विकली सांगते की जे धीरवान व्यक्ती असतात, जे नीतीमध्ये निपुण म्हणजे मॉरल व्हॅल्यूजना एथिक खूप पाळणारे असे जे लोक असतात, मॉरल व्हॅल्यूज जपणारे जे लोक असतात, त्यांची तुम्ही निंदा करा किंवा स्तुती करा, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याकडे लक्ष्मी स्वतःहून येऊ म्हणजे पैसा त्यांच्याकडे स्वतःहून येऊ किंवा निघून जाऊ काही कारणानुसार, तरी पण काही कारणांनी तरी पण त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही किंवा फरक पडत नाही. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, त्यांना आज या क्षणाला मरण येऊ किंवा काही काळानंतर काही युगानंतर त्यांना मृत्यू येऊ, त्यांना त्याचाही काही फरक पडत नाही. कारण न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीरा, कारण न्यायाच्या मार्गावर ते चालणारे असतात आणि ते धीरवान व्यक्ती असतात, त्याच्यामुळे न्यायाच्या मार्गावर चालताना त्यांचं एक पाऊलसुद्धा डगमगत नाही, म्हणजे ते कशाचीही भीती बाळगत नाही जेव्हा ते त्यांच्या न्याय मार्गावर चाललेले असतात. ठीक आहे. आता इथे पण सेम आहे, संधी दिलेल्या आहेत, थोड्याशा अन्वय दिलेला आहे. आता बघा अन्वयमध्ये इथे यदी हा शब्द इथे गेलेला आहे बरोबर आहे श्लोकामध्ये, पण अन्वयामध्ये तुम्ही बघाल यदी हा पहिला आलेला आहे. निंदन्तु हे क्रियापद आहे, हे शेवटी असलं पाहिजे, तर त्यांनी पहिलं दिले का तर चालीत बसावं म्हणून. हीच अरेंजमेंट रिअरेंजमेंट केलेली असते, बाकी अन्वय असं काही नाही आहे. बाकी तुमचे जे वर्ड्स आहेत, निंदन्तु हा शब्द तुम्हाला इथे दिसणार, स्तुवन्तु हा शब्द दिसणार, हा वा शब्द दिसणार, फक्त त्याचं काय होतं रिअरेंजमेंट होते बस. ठीक आहे. सो तुम्हाला श्लोक आणि अन्वय व्यवस्थित करायचा आहे. संधी आहे त्या महत्त्वाच्या. आता काही मुलं म्हणतात मी याच संधी येणार का कंपल्सरी, तर मोस्ट ऑफ 90% तरी याच संधी असतात परीक्षेला, ज्या असतात ज्या पुस्तकातल्या असतात. एखाद दुसरं संधी एखादा टीचर जो आहे किंवा पेपर सेटर आहे जो स्वतःच्या म्हणजे भाषा अभ्यासाच्या व्यतिरिक्त म्हणजे पुस्तकातून टाकतो, धड्यामधून टाकतो. युजली मोस्ट ऑफ ज्या असतात त्या तुमच्या ज्या पुस्तकात दिलेल्या असतात, भाषा अभ्यासात असतात, त्यातूनच विचारल्या जातात. ओके. आता श्लोक नंबर 2 आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, मंजुषा. आता भरपूर मुलांना मंजुषाच माहिती नसतं. मंजुषाचा अर्थ, मंजुषा याचा अर्थ होतो ब्रॅकेट. ह्या दिसतोय तुम्हाला ब्रॅकेट, तुम्हाला कंस मराठी सांगायचं झाला तर ते म्हणतात ना कंसामधून निवडा आणि रिकाम्या जागा भरा, तर तो कंस जो असतो, तो ब्रॅकेट जो असतो, त्याला संस्कृतमध्ये मंजुषा म्हटलं जातं. ठीक आहे. मंजुषातः म्हणजेच मंजुषेमधून उचित शब्द चित्वा, चित्वा म्हणजे निवडून, योग्य उचित शब्द निवडून तालिकाम पूरयत, ही जी तालिका मीन्स टेबल, हा टेबल जो आहे तो पूरयत म्हणजे कंप्लीट करा. ठीक आहे. आता सिम्पली ह्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे तर बघा, ह्या टेबलमध्ये तुम्हाला तुमचा श्लोकच दिलेला आहे. जर तुमच्या समोर ते श्लोक लिहिलेला असणार तर तुम्हाला श्लोक बघून ह्या फिल इन द ब्लँक्स इझिली भरता येतात. की आता नीती निपुणा, त्याची तुम्ही निंदा करा, वाचा अर्थ और असतो माहिती आहे ना तुम्हाला. सो नीतीमध्ये निपुण असलेल्याची निंदन्तु निंदा करा, स्तुवन्तु किंवा स्तुती करा. लक्ष्मीही त्याच्याकडे लक्ष्मी येवो किंवा गच्छतु निघून जावो, आणि मरणम त्याला आज येवो किंवा काही युगानंतर येवो. तर हे सगळे शब्द ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि श्लोक तुमच्या समोर असणार आहेत. तो बघून तुम्हाला फक्त व्यवस्थित फील करायचा आहे. ठीक आहे, भरायचा आहे. संधी विग्रह मरणमस्तू आणि अद्यैव या 2 संधी त्यांनी दिलेल्या आहेत. तर मरणमस्तूचं इथे मी बघा मरणम प्लस अस्तू, आणि संधी क्रॉस चेक पण करायची की आता हा हलंत म आहे आणि हा पूर्ण अ आहे. सो हलंत म अधिक पूर्ण अ बिकम पूर्ण म. मग इथे पूर्ण म दिसतोय का तर हो, इथे पूर्ण म दिसतोय, म्हणजे आपली संधी बरोबर आपण काय केलेली आहे, ब्रेक केलेली आहे. मरणम प्लस अस्तू आणि अद्यैव तर अद्य प्लस एव. आता काही मराठी म्हटल्यावर आपण जर मराठी मीडियमचं असो तर आपण कधी द्य असं लिहत नाही. आपल्याला सवय झालेली असते दला य जोडायची, किंवा आपण असं द पाय मोडतो आणि य असा लिहितो. पण संस्कृतमध्ये तुम्हाला आता शिकलं पाहिजे की तुम्हाला द्य हे असंच लिहायचं आहे. तुम्हाला दला य जोडायचं नाही आहे, संस्कृतमध्ये ते चालत नाही. ठीक आहे. सो अद्य प्लस एव ही जी आहे त्याच्यामध्ये अद्य प्लस एव. आता द्यमध्ये काय आहे, द्यमध्ये अ साऊंड आहे, म्हणजे इथे नियम असा आहे अ अधिक हा ए इज इक्वल टू ऐ, आणि म्हणून तिथे तुम्हाला 2 मात्रा दिसतात अद्यैव. सो अद्य प्लस एव. ओके. परत माध्यम भाषा आहे. आता माध्यम भाषामध्ये मी प्रत्येक वेळेला इंट्रोडक्शन लिहत नाही आहे, कारण ऑलरेडी वरचं जे इंट्रोडक्शन आहे जे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे
तेच इंट्रोडक्शन तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला वापरायचं आहे. आता इथे काही विद्येचं महत्त्व सांगितलेलं हे नाही लिहिणार. तुम्ही काय लिहिणार इथे? नीती निपुण लोकांबद्दल सांगितलेलं आहे असं लिहिणार इथे तुम्ही. ठीक आहे, या श्लोकात. किंवा मग ही ओळ लिहूच नका या श्लोकात वाली, जर तुम्हाला जमत नसेल तर. ठीक आहे, तर दुसरा श्लोक नीती निपुण लोकांबद्दल आहे. मग इथे हे ॲज इट इज लिहिणार मी इंट्रोडक्शन, आणि फक्त लिहिणार या श्लोकात सुभाषितकाराने नीतीमध्ये निपुण असलेल्या व्यक्तींचं वर्णन केलं आहे असं लिहा, सिंपल. ठीक आहे, आता मेन उत्तर आपण वाचूया. प्रश्न काय होता? ओके, प्रश्न माध्यम भाषेत कट झालेला आहे. प्रश्न मी वाचते. न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः, ही जी कवितेची ओळ आहे ती स्पष्ट करा, असं आपल्याला नॉर्मल प्रश्न विचारलेला आहे. आता मराठीमधलं उत्तर पहिलं वाचते. धीरवान म्हणजेच उत्तम प्रतीची माणसे. उत्तम प्रतीची माणसे त्यांच्या न्यायमार्गापासून जरा देखील इकडे तिकडे विचलित होत नाहीत. न्यायाच्या मार्गावर चालत असताना ते लोकांच्या निंदेला बळी पडत नाही किंवा लोकांच्या स्तुतीने हुरळून जात नाही. ते पैशाच्या मोहाला कधीच बळी पडत नाहीत. त्यांच्याकडे पैसे येवो अथवा निघून जाओ ते तटस्थ असतात. तटस्थ मीन्स स्टेबल. ओके, ते डिस्ट्रॅक्ट होत नाही. अरे पैसे गेले किंवा अरे खूप पैसे आले. सो तटस्थ असतात, म्हणजे न्यूट्रल असतात दोन्ही सिच्युएशनमध्ये. न्यायाच्या मार्गावर चालताना ते मृत्यूला देखील घाबरत नाही. त्यांना आज मरण येवो अथवा काही काळानंतर ते नेहमी मृत्यूसाठी तयार असतात. न्यायाच्या मार्गावर चालताना अशा प्रकारची माणसे अनेक संकटे येणार आहेत याची कल्पना आधीच धीरवान व्यक्तींना असते आणि त्यासाठी ते नेहमी तयार असतात. असा या श्लोकाचा अर्थ आहे, या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे पुन्हा तेच आहे, तुम्हाला जो मेन श्लोक आहे तोच एक्सप्लेन करायचा आहे, त्याचाच अर्थ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये पाहूया. इंग्लिश जे लिहिणार आहेत. धीरवान मीन्स ग्रेट पीपल. They are not distracted from their righteous path. While walking in the path of justice, they are not affected by praise or bad words. Material gain or loss is not important for them. They are neutral whether money comes in or goes out. He does not even fear death while walking on the path of justice. They are always ready to die, either today or after some time. A great person is always prepared for many such challenges while walking the path of justice. सो सोपं इंग्लिश ठेवा, जे तुम्हाला पटकन कळेल. कोणतेही डिफिकल्ट कठीण शब्द इंग्लिशमधले वापरू नका, जर ते तुम्हाला लक्षात राहणार नाहीत एक्झामपर्यंत. इझी पद्धतीत जरी तुम्ही उत्तर लिहिलं, सोप्या शब्दात जरी उत्तर लिहिलं तरी पण ते शिक्षकाला, टीचरांना चालतं, पण ते बरोबर असावं एवढी शिक्षकाची अपेक्षा असते. ओके, तिसरा श्लोक आहे. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम. पंचतंत्रामधून घेतलेला हा श्लोक आहे. आत्मनो मुखदोषेण, आत्मनो म्हणजे स्वतःच्या, मुखदोषामुळे म्हणजे आवाजामुळे, बध्यन्ते शुकसारिका, शुक म्हणजे पोपट आणि मैना हे बांधले जातात, म्हणजे शिकारी त्यांची शिकार करतो. बकास्तत्र न बध्यन्ते, पण बगळे मात्र कधीच पकडले जात नाही किंवा बांधले जात नाही, कारण ते ऑलवेज एकदम शांत असतात. सो मौनम सर्वार्थ साधना म्हणजे मौन राहणं, शांत राहणं हे सगळ्यात बेस्ट असं काय आहे, साधन आहे. म्हणजेच मौनाचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ पीस. आता एका वाक्यात प्रश्न आहे. शुकसारिका हा केन बध्यन्ते, म्हणजेच काय? शुक म्हणजेच पोपट आणि सारिका म्हणजे मैना कशाने बांधले जातात. तो केनचा अर्थ बघा इथे लिहून घेतला मी. केन मीन्स कशाने. तर त्याचं उत्तर आहे आत्मनो मुखदोषेण, स्वतःच्या मुखदोषाने. आता तुम्ही गाईडमधलं जर उत्तर बघाल तर तेषां मुखदोषेण वगैरे असं लिहिलेलं आहे. सो त्यांच्या मुखदोषाने असं काही गरज नाही. आत्मनो म्हणजे तेच झालं ना, स्वतःच्या मुखदोषामुळे, कारण आपण त्यांची नावं मेन्शन केली त्याच्यामुळे सर्वनाम वापरण्याची काही वेगळी गरज नाही आहे. सो शुकसारिका हा हे ॲज इट इज ठेवायचं. केनच्या जागी घेणार आत्मनो मुखदोषेण, जे ऑलरेडी तुम्हाला तुमच्या श्लोकामध्ये इथे दिसतंय, म्हणजे तेच तुम्ही कॉपी करणार आहात. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. मग उत्तर असं होणार शुकसारिका हा आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते.
नंतर दुसरा प्रश्न, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप शाळांच्या परीक्षेच्या पेपरमध्ये हा मी पाहिलेला आहे आणि मुलांचं हमखास चुकलेला आहे, सोपा असून पण, कारण त्यांना संधी ब्रेक करता नाही आलेली. तर प्रश्न असा आहे, के न बध्यन्ते, कोण बांधले जात नाहीत. उत्तर आहे बगळे बांधले जात नाही. आता के हा जो शब्द आहे ना, के, यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की केचा अर्थ कोण आहे. पण के हा बहुवचन आहे, एक बगळा नाही, अनेक बगळे आहेत, बरोबर. म्हणून तुम्हाला काही मुलं काय करतात, काही मुलं लिहितात पण बकह लिहितात. रॉंग येतं मग बकह, कारण त्यांना अपेक्षित आहे की बगळे, बहुवचन त्यांना अपेक्षित आहे, नॉट बगळा. ठीक आहे. आणि तुम्हाला वरती श्लोकामध्ये हा जो शब्द आहे तो असा दिसतो संधीमध्ये, बकास्तत्र. आता त्याचं ब्रेकडाऊन इथे दिलेलं आहे, पण ते परीक्षेत तुम्हाला थोडी संधी विग्रह, तुम्हाला तर फक्त श्लोक देणार. मग तुम्हाला ही संधी व्यवस्थित लक्षात आली पाहिजे की बकास्तत्र ही जेव्हा संधी तुटते तेव्हा बकाहा प्लस तत्र असा शब्द येतो. त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हाला बकाहा लिहायचं आहे. ठीक आहे. अनेक बगळे म्हणजे के न बध्यन्ते, तर केच्या जागी येणार बकाहा न बध्यन्ते. आणि बध्यन्तेवरून पण कळतं ते इथे अंते बहुवचन आहे. सो नॉट बकह, इट इज बकाहा. क्लिअर. पुढे संधी दिलेली आहे, ती वरची संधी मी तुम्हाला दाखवलेली आहे. बकास्तत्र मीन्स बकाहा प्लस तत्र. आता इथे मुलं विचारतात मिस हा स जो आहे तो कुठे गेला. तर हा जो स आहे तो तुम्हाला दिसतोय की स हा अर्धा स आहे असा, बरोबर. अर्धा स म्हणजेच हलंत स आहे. हलंत सचे नेहमी विसर्ग होतात, म्हणून तिथे संधीमध्ये तुम्हाला विसर्ग झालेले दिसतात. हा संधी नियम आहे एक. ठीक आहे. आणि दुसरा आहे आत्मनो मुखदोषण. आता भरपूर मुलांचा एक गैरसमज असतो, त्यांना असं वाटतं दोन शब्द एकत्र आले कीच संधी होते. मग मुलं इथे विचार करतात की ही तर ऑलरेडी ब्रेक केलेलीच आहे, कारण दोन वेगवेगळे शब्द आहेत, याचं काय संधी करणार, याचं काय ब्रेक करणार. ओके. त्यांना असं वाटतं की ही संधी आहे, कारण ही एक आहे मग आम्ही तोडली आणि मग दोन केल्या. पण हे तर ऑलरेडी दोन वेगवेगळे शब्द आहेत, मग ह्यांना अजून काय तोडायचं. तर नाही, तसं नाही, ही सुद्धा एक संधीच आहे. दोन शब्दांची पण संधी असते. मग तुम्ही म्हणाल मी त्याच्यात काय करायचं, तर सिम्पल सांगते. जो दुसरा शब्द असतो ना त्याला कधीच काही करायचं नाही, तो त्याला काहीच नसतं, ते जसं तसंच खाली लिहायचं असं. पहिला जो शब्द असतो त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला लागतात. आता मोस्ट ऑफ ना पहिल्या शब्दाला ओची मात्रा असते, आत्म नो ओ मात्रा आहे शेवटी. मग जी ओची मात्रा असते तिचं काय होतात, नेहमी विसर्ग होतात. मग फक्त तिथे नोच्या जागी नह करायचं, दॅट्स इट. आणि तुम्ही संधी विग्रह केलात. कळलं. आता या ठिकाणी दोन्ही पण ह्या विसर्ग संधीच आहेत. इथे काय झालं, हलंत स म्हणजे अर्धा स जो होता त्याचा विसर्ग झाला, आणि इथे काय झालं, इथे ओ होता आत्मनो ओ, त्याचा विसर्ग झाला. म्हणजे दोघं पण ह्या विसर्गाच्या संधी आहेत. अर्ध्या सचा पण विसर्ग होतो आणि ओचा पण विसर्ग होतो, हे लक्षात ठेवा. पुढचं, याच्यावर आपल्याला माध्यम भाषा काहीच नाही आहे. ठीक आहे. चौथ्या नंबरच्या श्लोकवर जाऊया. चौथ्या नंबरचा श्लोक हा 4 ओळींचा श्लोक आहे. कंपल्सरी व्यवस्थित तो पाठ करा, परीक्षेला तो हमखास विचारला जातोच. ठीक आहे. रथस्य एकं चक्रम भुजगयमिताः सप्ततूरगाः निरालंबो मार्गश्चरणविकलः सारथीरपि रविर्यात्ते वान्तं प्रतिदिनं पारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे. आता या श्लोकामध्ये सूर्याचं सांगितलेलं आहे की सूर्याचं जे रथ आहे त्याला एकच चाक आहे, 7 घोडे आहेत, तूरगहा म्हणजे घोडे, 7 घोडे आहेत, भुजगयमित, आणि ते 7 घोडे सापांनी कंट्रोल केले, म्हणजे रश्या नाही आहेत, साप आहेत, त्या सापांनी ते घोडे कंट्रोल करायचे आहेत. निरालंबो मार्ग, सूर्याचा जो मार्ग आहे तो एंडलेस आहे, म्हणजे तो कुठेच संपत नाही, तो चालतच असतो. म्हणजे तो जसा पुढे जाईल तसा त्याचा रस्ता ओपनच होत राहतो, तो रस्ता कुठेच जाऊन बंद होत नाही. आकाश हे निरंतर असतं. प्लस त्याचा जो सारथी असतो, म्हणजे जसं आपण गाडीचा आपला ड्रायव्हर असतो, बसचा ड्रायव्हर असतो, तसं रथ चालवणारा असतो त्याला सारथी म्हटलं जातं. आणि सूर्याच्या रथाचा जो सारथी आहे, ज्याचं नाव अरुण आहे, तो सुद्धा काय आहे, चरण विकल आहे, म्हणजे हँडिकॅप आहे, पायाने पांगळा आहे, तो लंगडा ज्याला आपण म्हणतो तो आहे. आणि असं असून सुद्धा जो रवी आहे म्हणजे सूर्य आहे, तो आकाशात प्रत्येक दिवशी शेवटपर्यंत जातो, म्हणजे उगवतो आणि मावळतो. एवढी डिफिकल्ट सिच्युएशन असून सुद्धा तो त्याचं काम नियमितपणे पार पाडतो. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे
की क्रियासिद्धी सत्वे भवती. तुम्हाला काही क्रिया सिद्ध करायची असेल, काही काम कंप्लीट करायचं असेल तर सत्व तुमच्या मनात पाहिजे. सत्व म्हणजे तुमची क्षमता ती पाहिजे ते कंप्लीट करण्याची. महताम नोपकरणे म्हणजे मोठी मोठी उपकरणं असण्याची त्याच्यासाठी गरज नाही की मला हे पाहिजे तरच मी केलं असतं, ते पाहिजे तरच मी केलं असतं, तर असं नाही आहे. तुमची इच्छा असली पाहिजे. तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्याकडे नसताना सुद्धा तुम्ही पूर्ण तुमचं एम्पायर बिल्ड करू शकता, पण तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे, तुमच्यामध्ये ते करेज असलं पाहिजे. आणि म्हणून सूर्याचं एक्झाम्पल देऊन कवी आपल्याला सांगतोय. ठीक आहे. आता पहिला प्रश्न जो आहे तो विचारला आहे एका वाक्यात. रवे हे रथस्य कती दूरगाहा संती. रवीच्या रथाला कतीचा अर्थ होतो किती. इथे मी लिहिले बघा. रवीच्या रथाला किती चाकं असतात, चाकं नाही, किती घोडे आहेत. तुरगाहा मीन्स घोडे, तर 7 घोडे आहेत. म्हणून कती म्हणजेच किती, त्याला कतीच्या जागी तुम्ही फक्त सप्त हा शब्द लिहिणार आणि बाकी उत्तर ॲज इट इज. म्हणजे रवे हे रथस्य सप्त तुरगाहा संती आणि फुल स्टॉप उभा दंड. दुसरा प्रश्न. रवे हे सारथी ही कीदृशः अस्ति. मी आत्ताच सांगितलं. रवे हे म्हणजेच रवी, सूर्याचं सारथी म्हणजे जो रथ चालवणार आहे तो कीदृशचा अर्थ कसा आहे तर चरणविकलः. तुम्ही म्हणाल मी चरणविकल हे तर श्लोकात दिलेलं नाही आहे, तर आहे श्लोकात पण संधीत आहे बघा. तो श आहे ना तिथे तोडा, मग तुम्हाला काय दिसेल चरणविकल. आणि इथे पण संधीमध्ये पण बघा, इथे पण तुम्हाला दिसेल मार्गः आणि चरणविकल. ठीक आहे. सो संधी सोडवायला जरा थोडंसं शिकलं तर तुम्हाला उत्तर लिहिणं सोपं जाईल. रवे हे सारथी ही कीदृशः अस्ति चरणविकलः असते. संधी विग्रह त्यांनी दिलेला आहे. तर पहिला आहे रथस्य एकम, तर सिंपल आहे रथस्य आणि एकम. सियमध्ये अचा साऊंड आहे आणि समोर ए आहे. अधिक ए काय बनतं, ऐ बनतं. म्हणून इथे तुम्हाला 2 मात्रा दिसत आहेत. हा नियम आहे. अधिक ए इज इक्वल टू ऐ. आणि सारथी रपी तुम्ही बघाल ही पण विसर्ग संधी आहे, म्हणजे तुमचा र जो आहे त्या रचा सुद्धा काय होतो, हलंत रचा पण विसर्ग होतो, म्हणून तिथे सारथीही झालंय. आणि तुम्हाला एक इझी ट्रिक सांगते. शेवटी जेव्हा पण पी असतं ना, पी तो अपीच असतो, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला सेकंड वर्ड लगेच समजून जातो. ठीक आहे. आता मंजुषा परत त्यांनी दिलेली आहे, म्हणजेच ब्रॅकेटमधून शब्द तुम्हाला चूज करायचे, चित्वा आणि तालिका पूर्ण करायची आहे. आता हे मी केलेलं आहे. निरालंब हे तुमच्या कवितेत श्लोकामध्ये पण तुम्हाला दिसणार की मार्ग कसा आहे. निरालंब मार्गः सप्त उरगाः 7 घोडे आहेत. चरणविकल सारथी आहे आणि एकम चक्र. जालरेखा दिलेली आहे अत्यंत महत्त्वाची. आता रथस्य एकम, उत्तर बघूया डायरेक्टली. रथाला काय आहे, एक चाक आहे. चक्रम लिहिताना क्रवर टिंब नकोय, म हलंतच पाहिजे, लक्षात घ्या. चक्रम. मार्ग कसा आहे, निरालंब. आता तुम्ही जर श्लोकामध्ये बघाल तर निरालंबो शब्द आहे. मी तुम्हाला वरती जाऊन परत दाखवते श्लोक, तुम्हाला एक आयडिया येईल. हे बघा, का जालरेखा अभ्यास करायचा याच्यासाठी सांगते, कारण तुम्हाला भरपूर मुलांना सटारे कशाला अभ्यास करायचा, शोधून तर लिहायचा आहे, श्लोक तर असणार आहे, पण तसं करू नका. इथे निरालंबो आहे, तुम्ही काय लिहिता तिथे निरालंबोच लिहिता, तसं नाही. निरालंबो हा जो शब्द आहे त्याची संधी तुटते आणि मी आत्ताच तुम्हाला ती संधी सांगितली की ओचा काय होतो, विसर्ग होतो, ही संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इथे खालती उत्तर लिहिता तेव्हा निरालंबो असं न लिहिता निरालंबः असं लिहायचं आहे. या छोट्या छोट्या मिस्टेक तुमच्या 10वीला ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही, तुमचा अर्धा मार्क लगेच जाणार. ठीक आहे. सो व्यवस्थित जालरेखा चित्राचा अभ्यास करा. निरालंबः मार्गः भुजगयमिताः सप्ततूरगाः 7 घोडे कशाने कंट्रोल केलेत, यमिता मीन्स कंट्रोल कशाने केलेत, भुजगयमिताः हा ॲज इट इज तुम्हाला श्लोकात दिसतोय. आणि चरणविकलः जो आहे तो कोण आहे, सारथी. आता मुलं भरपूर काय करतात, सारथी रपी लिहून टाकतात, कारण ते वरती श्लोकामध्ये मी परत जाते आणि दाखवते. श्लोकामध्ये सारथी रपी शब्द आहे, तर लक्षात ठेवा की सारथी र, मी आता तुम्हाला सांगितलं जो र आहे तो तुटणार आणि त्याच्यातला अ आहे तो पुढे जातो अपीमध्ये, आणि हा जो र आहे त्याचे विसर्ग होतात, इथे पण तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला सारथी रपी हा ॲज इट इज कॉपी करायचा नाही आहे. जालरेखेमध्ये तुम्हाला फक्त सारथीही एवढंच लिहायचं आहे. ओके. सो मेक शुअर तुमच्या जालरेखा चुकणार नाही आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल पेपर पॅटर्न जर तुम्ही अभ्यास केला असेल तर जालरेखेला 2 मार्क असतात आणि 2 मार्कांना ऑप्शन नसतं. जालरेखा हे कंपल्सरी तुमचे 2 मार्काला येतेच, किंवा क्रम लावा हे कंपल्सरी 2 मार्काला येतं. त्याच्यात असं नाही की हा सोडवा किंवा तो सोडवा, असं काही ऑप्शन नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही जालरेखा एक जरी चुकवलीत
तरी तुमचं लगेच 1.5 मार्क होणार, 2 चुकल्या तर 1 मार्क होणार, त्याच्यामुळे तुमचा लॉस होणार. त्याच्यामुळे जालरेखा मी पुन्हा पुन्हा सांगते, व्यवस्थित करा. ठीक आहे. आता माध्यम भाषामध्ये प्रश्न आहे, परत तेच सांगितलं की क्रिया सिद्धी सत्वे भवती या श्लोकाचा अर्थ किंवा या श्लोक जो सूर्याचं उदाहरण देऊन सांगितलं तो स्पष्ट करा. ठीक आहे. आता क्रिया सिद्धी सत्वे भवती ही जी ओळ आहे याचा अर्थ पहिला सांगायचा. परत मी इंट्रोडक्शन लिहिलेलं नाही आहे, वरती लिहिले तेच सेम मी कॉपी करणार पहिला आणि मग हे उत्तर लिहिणार. उत्तर काय आहे, कार्य सिद्ध होण्यासाठी आपल्यामध्ये तशी क्षमता असणं गरजेचे आहे, हे कवीने सूर्याच्या उदाहरणातून या श्लोकामध्ये स्पष्ट केले आहे. कर्तृत्वान अशी मोठी माणसे किंवा तुम्हाला जमत नसेल, तिकडे ॲक्च्युली थ्रू पाहिजे होता, तू झालेला आहे तो उकार, तर कर्तृत्वान असं पाहिजे हां तिथे. तर कर्तृत्वान जी माणसं अशी किंवा तुम्ही मोठी माणसं असं तुम्ही शब्द घ्या डायरेक्टली. मोठी माणसं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ठरवलेलं काम पूर्ण करूनच थांबतात. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यांचं स्वतःच्या कर्तृत्वावर, इथे बरोबर आहे बघा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो. कार्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या साधनांची गरज नसते, तर आपल्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे हे महत्त्वाचे आहे, हे त्यांना माहीत असतं. कवीने यासाठी सूर्याचं उदाहरण अगदी उत्तमरित्या दिले आहे. आता हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर न मोठं आहे, कारण तो श्लोकच 4 ओळींचा आहे. त्याच्यामुळे इथे कुठलाही शॉर्टकट न वापरता तुम्हाला हे एवढं एक्सप्लेनवालं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नाहीतर मुलांचं कसं होतं की नाही मिस 2 मार्कांसाठी तुम्ही काही ठिकाणी खूप छोटी उत्तरं दिलेली आहेत, काही ठिकाणी खूपच मोठं उत्तर दिलं आहे, तर केवढं असायला हवं उत्तर. तर अशी एक पॅरामीटर नाही आहे की 7च ओळी पाहिजेत, 10च ओळी पाहिजेत. तुमचं जो श्लोक आहे त्याचा व्यवस्थित अर्थ सांगण्यापुरतं तुमचं उत्तर असलं पाहिजे. आता हा श्लोकच मोठा आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर सुद्धा मोठंच होणार. तर हे एक जरा लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. सूर्याच्या रथाला 1 चाक आणि 7 घोडे आहे. ते 7 घोडे सापांच्या लगामांनी आवरावे लागतात. त्यात सूर्याचा सारथी देखील पांगळा आहे. लंगडा लिहू नका, पांगळा शब्द लिहा. सूर्याचा मार्ग हा देखील अधांतरी आहे, म्हणजे एंडलेस, कुठे एंडिंग दिसत नाही असा. अशी प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच वाईट परिस्थिती असताना देखील सूर्य प्रत्येक दिवशी उगवतो आणि शेवटपर्यंत जाऊन मावळतो. म्हणजेच तो प्रतिकूल परिस्थिती किंवा त्याच्याजवळ नसलेल्या साधनांबाबत तक्रार न करता त्याचे ठरलेले काम अचूकपणे पार पाडतो. मोठ्या माणसांचा हा स्वभावच असतो की कोणतीही तक्रार न करता ते त्यांचे कार्य प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. आणि इट इज अ कम्प्लीट आन्सर. तुम्हाला हे वरचं लिहिणं पण गरजेचं आहे, कारण कार्य सिद्ध होणं ते पण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सूर्याचं पण एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. सो याचं उत्तर थोडंसं मोठं होणार. सेम इंग्लिशमधलं पण पहिलं तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे आणि मग तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. इन दिस श्लोक द पोएट हॅज एक्सप्लेन दॅट इन ऑर्डर टू अकम्प्लिश द वर्क वी नीड टू हॅव सच कपॅसिटी. ग्रेट पीपल गेट देअर वर्क डन इवन इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. No matter how unfavorable the situation, they believe in their own achievements. They know that it's important to have the ability to do the work, to do the job without the need for large tools. The poet has very well given the example of sun god for this. ठीक आहे. जे मराठीत लिहिले जशी भाषा आहे तशीच मी इंग्लिशमध्ये केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल. Sun's chariot has 1 wheel and 7 horses. Those 7 horses have to be reined by snakes. The charioteer of sun is also lame. The path of the sun is endless. Even with such adverse conditions, the sun rises and sets until the end every day. That is, he executed his assigned task accurately without complaining about adverse conditions or tools not close to him. Great people have this nature that they do their work perfectly without any complaints. ओके. सो इंग्लिशवाल्याने इंग्लिशमध्ये लिहा आणि मराठीवाल्याने मराठीत लिहा. 5वा श्लोक. आता ही व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे, कारण इतके श्लोक आहेत आणि तुम्हाला मला प्रॉपर भाषा अभ्यास द्यायचा होता, कारण कविता ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे 10वीसाठी. म्हणून मला ही व्हिडिओ करायला एवढा वेळ लागतो आहे. आणि ऑलरेडी
50 मिनिट्स झालेले आहेत, पण मी एकाच व्हिडिओमध्ये हा सगळा भाषा अभ्यास कंप्लीट करते, कारण तुम्हाला पण मग पार्ट 1 पार्ट 2 असं बघायला लागणार नाही. 5वा श्लोक आहे, अल्पानामपि वस्तूनां संहतीः कार्यसाधिका तृणैगुणत्वम् आपन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. याचा अर्थ काय की अल्पानाम म्हणजे अल्प म्हणजे ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, ज्या साध्या गोष्टी आहेत, त्या वस्तू संहती म्हणजे एकत्रित आल्या तर कार्यसाधिका, तर कुठल्याही प्रकारचं कार्य साध्य करू शकतात. ठीक आहे. तृणैगुणत्व मापन्नय, तर त्यांनी संधी त्याची दिलेली आहे. तृण म्हणजे गवत हे जर एकत्र आणलं म्हणजे अनेक गवत जर एकत्र आणले तुम्ही आणि त्याच्यापासून जर आपण नाही तर त्याच्यापासून जी रश्शी बनते त्या रश्शीने तुम्ही दंतीनं म्हणजे हत्ती, एका माजलेल्या हत्तीला सुद्धा तुम्ही त्या रश्शीने बांधून ठेवू शकता. तीच रश्शी जी सेम त्या गवतापासून, पण एका गवतामध्ये तेवढी ताकद नाही, पण अनेक गवत एकत्रित होऊन जर त्याच्यापासून रश्शी बनवली तर ती जी रश्शी आहे किंवा ती जी दोरी आहे त्याच्याने तुम्ही मोठ्या हत्तीला सुद्धा, माजलेल्या हत्तीला सुद्धा कंट्रोल करू शकता, बांधून ठेवू शकता. म्हणजे या श्लोकामध्ये युनिटीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता पूर्ण वाक्यानं उत्तरामध्ये बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे की का कार्यसाधिका भवती. आता इथे पण काचा अर्थ मराठीतला का नाही घ्यायचा आहे, कोण असा घ्यायचा आहे. तर ते म्हणतात का कार्यसाधिका भवती म्हणजेच कोण आहे ज्याच्यामुळे कार्य साध्य होतं. तर सहती म्हणजेच एकजूट, आणि तुमच्या श्लोकामध्ये संहतीही असा शब्द दिलेला आहे पिंकमध्ये ऑलरेडी. दुसरा आहे कैही मत्तदंतीनः बध्यन्ते. कैहीचा अर्थ कशाने माजलेले हत्ती बांधले जातात. तर कशाने बांधले जातात, आपल्या श्लोकात आहे ना आपण नैही. ठीक आहे, आपण नैही, हा बघा हा शब्द दिसतोय, तर ते आपण नैही हे तुमचं उत्तर आहे. याच्यामध्ये कैहीच्या जागी तुमचं उत्तर येणार आपण नाही. आता तुम्ही म्हणाल आपण नाही संधीमध्ये मिस कसं, तर संधी ही जरा समजून घ्या की संधी तुम्हाला ही ब्रेक करता आली पाहिजे तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार. फक्त तुम्ही म्हणाल मापन्य नाही आहे. संधी बघत कशी तुटले, गुणत्वम म वेगळा झाला आहे आणि आ वेगळा झाला आहे, त्याच्यामुळे तो मचा काय झालेला आहे, म वेगळा आणि आ वेगळा, तो मा नाही आहे. आपण नाही हे उत्तर येणार दुसऱ्याचं. आपण नाही म्हणजे रश्शीने माजलेले हत्ती बांधले जातात. संधी विग्रहमध्ये अल्पानामपी, मी तुम्हाला आताच ट्रिक सांगितली, शेवटी पी असेल तर तो काय असतो, अपी असतो. आता अ कुठून निघणार, या म मधूनच निघणार, म्हणजे म हलंत होणार. सो अल्पानाम प्लस अपी, हे बघा इथे दिसतंय, ही संधी आहे पहिली. आणि दुसरी कुठले, तृणय गुणत्व मापन्नैर, तर ही ऑलरेडी जी संधी आहे ती इथे पुस्तकात पण दिली आणि मी परत लिहिते. तृणही, तर तो रचा रफार जो असतो तो विसर्ग होतो. ठीक आहे, तुम्ही जो रफार बघताय संधी, पुस्तकामध्ये जी संधी बघताय त्याच्यामध्ये गुवर रफार आहे. तृणईच्या नंतर गवर गला उकार आणि गवर रफार आहे. तर रफार म्हणजेच र आणि रचा विसर्ग होतो म्हणून इथे आहे. आणि आपण नाहीला पण तेच आहे, आपण नाहीच्या बाबतीत ब वरती रफार दिलेला आहे म्हणून बच्या आधी पण काय येणार, रच्या जागी विसर्ग. आणि बाकी म अधिक आ मा तो तोडला म्हणून म वेगळा आणि आ वेगळा, असं सिंपल झालेलं आहे. तर तृणही, गुणत्वम, आपन्नही आणि बध्यन्ते. आता प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. प्रश्न काय दिलेला आहे तिथे, प्रश्न असा आहे, क्रियासिद्धी सत्वे भवती, संहती कार्य साधिका, ही जी कवितेची ओळ आहे ती स्पष्ट करा. म्हणजे परत तेच आहे की हा श्लोक एक्सप्लेन करा. तर परत मराठीतलं उत्तर पहिलं वाचूया. या श्लोकामध्ये एकतेचं महत्त्व सांगितले आहे. सुभाषितकार सांगतात की अनेक क्षुल्लक गोष्टी जर एकत्रित आल्या तर त्यामुळे मोठी मोठी कामेसुद्धा पूर्ण होतात. म्हणजेच एकीमुळे त्यांच्यामध्ये अधिक बळ निर्माण होतं आणि त्यांचं लघुत्व म्हणजे जो क्षुल्लकपणा असतो तो त्यांचा नाहीसा होतो. हा विचार अधिक समजावून सांगण्यासाठी सुभाषितकाराने गवताचे एक उदाहरण या श्लोकात दिले आहे. गवत हे किती लहान आणि कमकुवत असते, पण त्याच अनेक गवतांपासून जर एखादी दोरी तयार केली तर ती एका मदमत्त हत्तीला देखील बांधून ठेवू शकते. मदमत्त, डबल त. ठीक आहे, एवढंच आहे. ह्याचं उत्तर बघा, ह्याचं उत्तर छोटंसंच आहे. आता हे पण 2 मार्कांचंच होतं, सूर्याचं पण 2 मार्कांचंच होतं, पण सूर्याचं एक्झाम्पल मोठं असल्यामुळे आपल्याला वाक्य जास्त लागली आणि हे छोटंसंच असल्यामुळे वाक्य कमी लागली, पण परिपूर्ण उत्तरं आहेत हे. ठीक आहे,
इंग्लिशमधलं वाचूया. द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी इज मेन्शन इन दिस वर्ड्स. सुभाषितकार सेज दॅट इफ मेनी स्मॉल थिंग्स कम टुगेदर then even big tasks are completed. That is, unity creates more strength in them and their smallness disappears. To further explain this idea, Subhashitkar has given an example of grass in these words. Grass is so short and weak, but if a rope is made from many of the same grass, it can tie even an intoxicated elephant. Okay? पुढचा श्लोक 6वा. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. आता या श्लोकामध्ये नारळाचं एक्झाम्पल आणि सज्जन व्यक्तींचं एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रथम वयसी म्हणजे वयाच्या पहिल्या वर्षी, पीतम म्हणजे प्यायलेलं, तोयमल्पम म्हणजे थोडंसं पाणी, स्मरंतः लक्षात ठेवतो. वयाच्या पहिल्या वर्षी थोडंसं प्यायलेलं पाणी, नारळाचं झाड जे आहे ते नेहमी लक्षात ठेवतं. आणि म्हणून शिरसी निहित भारा, शिरसी म्हणजे डोक्यावर आणि निहित भार मीन्स कॅरी करणं, भार कॅरी करणं. आणि नारिकेला नराणाम कोणासाठी, लोकांसाठी. म्हणूनच त्याची परतफेड म्हणून नारळ काय करतं, मोठं झाल्यावर नारळाचं झाड मोठं झाल्यावर त्याला नारळ येतात आणि तो जेवढा वर्ष ते झाड जिवंत असतं तेवढा वर्ष तो काय करतो, लोकांना गोड पाणी देण्यासाठी ते नारळ डोक्यावर धारण करतो. आणि लोकांना ददती मीन्स देतो. काय देतो, जलमनल्पा स्वादम म्हणजे गोड पाणी देतो, फक्त पाणी नाही तर गोड पाणी तो देतो. आजीवितांतम म्हणजे जोपर्यंत तो जिवंत आहे झाड तोपर्यंत. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की नाही कृतम उपकारम साधवो विस्मरन्ति. साधव म्हणजे सज्जन लोक. सज्जन लोक त्यांच्यावर केलेले उपकार हे कधीच विसरत नाही. तुम्ही त्यांना थोडीशी स्मॉल हेल्प जरी केली तरी पण ते ऑलवेज लक्षात ठेवतात की हां या पर्सनने मला हेल्प केली होती. ओके, असा श्लोकाचा अर्थ आहे. आता पहिलं एका वाक्यात बघा, साधवः किम न विस्मरन्ति. साधवः म्हणजेच तेच साधूचं बहुवचन, भानूचं भानव, साधू बिकम साधव. सो साधू मीन्स सज्जन व्यक्ती. सज्जन व्यक्ती काय विसरत नाही, केलेले उपकार. बरोबर. मग इथे साधवः किम म्हणजेच काय तर कृतम उपकारम, त्यांच्यावर केलेले उपकार. तर त्यांच्यावर नाही लिहिलं शब्द तरी पण चालेल. साधवः कृतम उपकारम, केलेले उपकार विसरत नाही. ठीक आहे. सो कृतम उपकारम तुम्हाला ॲज इट इज ही जी ओळ आहे ती तुमच्या ह्याच्यामध्ये दिसेल, हे बघा. सो तुम्ही ती कॉपी करू शकता. नेक्स्ट आहे नारिकेला किम स्मरन्ति. नारळ काय लक्षात ठेवतं, प्रथम वयसी पीतम तोयमल्पम. हे पण तुम्हाला पहिल्या ओळीतच आहे, ते पण तुम्हाला तसंच लिहायचं आहे. गाईडमध्ये यांची उत्तरं रिअरेंज करून लिहिलेली आहे, तशी लिहिण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला जे श्लोकामध्ये आहे ते पण तुम्ही लिहिलं तरी पण ते ओके आहे, अर्थामध्ये बदल होत नाही आहे. नारिकेला हा भारः कुत्र वहंती. कुठे वाहतात भार, म्हणजे कुठे ते कॅरी करतात नारळ, तर डोक्यावर. मग कुत्र म्हणजे कुठे, तिथे येणार शिरसी. शिरसी सप्तमी विभक्ती म्हणून 7 नंबर लिहिलेला आहे मी तिकडे. ठीक आहे. आता माध्यम भाषा प्रश्न आहे. माध्यम भाषा प्रश्न काय आहे, नारिकेला हा नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. नारळ जे आहे ते लोकांचे उपकार कसं लक्षात ठेवतात. तर परत इंट्रोडक्शन सगळं लिहायचं आणि मग उत्तर लिहायचं आहे. हा श्लोक कृतज्ञतेबद्दल आहे. सज्जन लोक त्यांच्यावर केलेले उपकार हे कधीही विसरत नाही. ते उपकार कितीही लहान असो तरी त्यांना त्याची जाणीव असते. नारळाचे झाड देखील लहान असताना माळ्याने दिलेलं थोडं पाणी पितो आणि मोठा होतो. जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याला माणसांनी मला लहानपणी पाणी दिले होते याची आठवण असते. म्हणूनच जिवंत असेपर्यंत तो त्याच्या डोक्यावर नारळांचा भार वाहतो आणि लोकांना उपकाराची परतफेड म्हणून गोड पाणी देतो. सो एवढं उत्तर जे आहे ते आपल्यासाठी इनफ आहे. इंग्लिशमध्ये पण सेम इंट्रोडक्शन लिहून पुढे उत्तर लिहिणार. दिस वर्ड्स इज अबाउट ग्रॅटिट्यूड. जेंटलमेन नेवर फॉरगेट द फेवर्स डन टू देम. नो मॅटर हाऊ स्मॉल द फेवर, they are aware of it. The coconut trees also drink some of the water provided by the gardener when it is young. When he grows up, he remembers that people gave me water in early age. That is why he carries a load of coconuts on his head as long as he lives and gives sweet water to people as a reward for their favors. Okay? So सोप्या भाषेमध्ये उत्तरं लिहा.
आणि फायनली शेवटचा श्लोक आहे, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. याचा अर्थ काय होतो की घटं भिन्द्यात, घट म्हणजे मडकं फोडून, पटं छिन्द्यात, पट मीन्स कपडे फाडून, कुर्याद् रासभरोहण संधी विग्रह आहे, कुर्यात रासभ म्हणजे डॉंकी, गाढवावर चढून, येन केन प्रकारे अशा कोणत्याही प्रकाराने प्रसिद्ध पुरुष होत, लोकांना प्रसिद्ध व्हायचं आहे, असा या श्लोकाचा अर्थ होतो. म्हणजे लोक बघत नाही आहेत की मी कसा फेमस होतो, मी वाईट काम करून किंवा मी मजाक स्वतःचा बनवून जोक बनवतोय माझं स्वतःचा आणि फेमस होतोय, की खरंच मी कुठंतरी चांगलं काम करून फेमस होतोय. लोकांना त्याच्याशी घेणं देणं नाही आहे आत्ताच्या काळामध्ये, त्यांना फक्त फेमस व्हायचं आहे. ठीक आहे, असा श्लोक आहे. आता एका वाक्यात बघा, नरह किम छिंद्यात, छिंद्यात म्हणजे फाडणे, माणूस काय फाडतो, तर तिथे आहे पटम, किमच्या जागी तुमचं उत्तर येणार पटम. नरह पटम छिंद्यात, माणूस कपडे फाडतो. आणि मनुज किम भिंद्यात, भिंद्यात म्हणजे फोडणे, काय तो फोडतो, तर घटम, मडकं फोडतो, म्हणून मनुज घटम भिंद्यात. आणि अजून काय होतं तिथे, श्लोकामध्ये लिंग लकार आलेला आहे, तर त्याच्याबद्दल लिहायचं. तर लिंग लकार म्हणजेच काय, तर तुम्हाला सांगते. लिंग लकार म्हणजे विधिलिंग लकार. तर भिंद्यात, छिंद्यात आणि भवेत हे 3 जे शब्द आहेत ते तुमचे लिंग लकारचे आहेत, म्हणजेच विधिलिंग लकारचे आहेत. ठीक आहे. आता माध्यम भाषे येन केन प्रकारेण, म्हणजेच परत हा श्लोक एक्सप्लेन करा. तर हा श्लोक एक्सप्लेन केलेला आहे. पहिला मी येन केन प्रकारेणाचा अर्थच लिहिलेला आहे. येन केन प्रकारेण याचा अर्थ कोणत्याही प्रकारे. समाजात झालेला बदल या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न सुभाषितकार करत आहेत. लोकांना सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध यांच्यातील भेद आता कळेनासा झाला आहे. चांगल्या गोष्टी करून प्रसिद्ध होण्यापेक्षा वाईट गोष्टी करून प्रसिद्ध व्हावे हे लोकांना आता सोयीचे वाटू लागले आहे. लोकांना प्रसिद्ध होणे हे अत्यंत महत्त्वाचे वाटू लागले आहे. समाजामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याबद्दल देखील माणूस विचार करत नाही. आणि मग एक्सप्लेन करायचं तुमचा जो आहे श्लोक तो, रस्त्यात अकारण अचानक मडके फोडून किंवा अंगावरचे कपडे फाडून किंवा गाढवावर स्वार होऊन अशा प्रकारच्या कोणत्याही पद्धतीने माणसांना फक्त आणि फक्त प्रसिद्ध व्हायचे आहे. प्रसिद्ध होणे हेच आता माणसाचे ध्येय झाले आहे. समाजाची अशी गंभीर परिस्थिती सुभाषितकार यांनी हास्योक्ती, कारण हा प्रकार हास्योक्ती जरा आहे, म्हणजे टॉन्ट मारणं संस्कृतमध्ये, तर हास्योक्ती एक जोक पद्धतीमध्ये या प्रकारात अगदी छान सांगितलेली आहे. ओके, इंग्लिशमध्ये बघू. येन केन प्रकारेण हे मराठीतच लिहायचं, नाही तर हे लिहाल इंग्लिशमध्ये YN आणि KEN, तसं नाही लिहायचं. येन केन प्रकारेण इट मीन्स बाय एनी मीन्स. Subhashitkar is trying to convey the change in society through these words. People no longer know the difference between famous and infamous. People now find it more convenient to be famous for doing bad things than to be famous for doing good things. People are finding it very important to be famous. Man also does not think about what we should and should not do in society. People just and only want to be famous by suddenly breaking pots on the road or tearing their clothes or riding a donkey in any such way. Becoming famous is now the goal of man. Such a serious situation of the society has been very well told by Subhashitkar in the form of हास्योक्ती. हास्योक्ती हे असंच लिहायचं जसं मी लिहिलं तसं. ओके, सो अशा प्रकारे मोठा क्वेश्चन झालेला आहे आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द राहिलेले आहेत. तर समानार्थी शब्द मी इथे जरा कंजेस्टेड आहे, पण मी डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर वाचून दाखवते. समानार्थी शब्द आपण पहिले घेऊया. विद्याला समानार्थी आहे ज्ञानम. पशुहूला समानार्थी शब्द आहे चतुष्पादः, म्हणजे 4 पाय असणारे, पशूंना 4 पाय असतात. त्याच्यानंतर धनमला समानार्थी शब्द आहे वित्तम. लक्ष्मीला समानार्थी शब्द आहे श्री. शुकहला समानार्थी शब्द, शुक म्हणजे पोपट, त्याला समानार्थी आहे कीरह. तुरगह मीन्स घोडा, तर अश्वह. नभः म्हणजेच आकाश, तर त्याला गगनम. रविही हा जर शब्द आहे तर त्याला भानुहू घेतलेला आहे. सूर्यह पण लिहू शकता तुम्ही. संहती म्हणजे एकजूट, त्याला लिहिलेलं आहे संघह. त्याच्यानंतर दंती म्हणजे दात नाही, दंती म्हणजे एलिफंट,
सो गजः. त्याच्यानंतर तोयमला समानार्थी शब्द आहे पाणी म्हणजे जलम. आणि शिरहला समानार्थी शब्द आहे मस्तकम. आणि पुढे आहे साधू. साधूचं बहुवचन झालं साधवः, त्याच्यामुळे सज्जनचं पण बहुवचन घेतलं मी सज्जनाः. आणि पटम. पटम म्हणजे वस्त्र, तर वस्त्रम म्हणजेच कापड. आणि रासवः म्हणजे डॉंकी, ज्याला आपण गर्दभः म्हणतो. आता मेक शुअर तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थीमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे. तुम्हाला लक्षात हे ठेवायचं की ज्ञानम हे नपुंसकलिंग आहे. चुकून तुम्ही ज्ञानः विसर्ग दिलेत की झालं रॉंग. ठीक आहे. सो मेक शुअर की तुम्ही वस्त्रम वाचताय तर त्याचं व्यवस्थित बघा की इट इज अ नपुंसकलिंग. कीरह वाचताय, भानुः, गजः किंवा मस्तकम आहे, नॉट मस्तकः, नाहीतर रॉंग येणार. ठीक आहे. तर या गोष्टींचं लिंग आणि वचन या बाबतीत जरा लक्ष द्या, कारण आता तुम्ही 8वी 9वीत नाहीत, तुम्हाला टीचर माफ करणार नाही आहे त्या बाबतीत. आणि पुढे आहे तुमचं अपोजिट वर्ड, तर मी ते ओरली सांगते. विदेशः जर आहे स्वदेशः. त्याच्यानंतर आहे दुसरा शब्द आहे प्रच्छन्नम, तर त्याचं उत्तर आहे प्रकटम. नेक्स्ट आहे निंदंतु, तर त्याचं उत्तर आहे स्तुवंतु. त्याच्यानंतर आहे अल्पम म्हणजेच कमी, त्याचा अपोजिट वर्ड आहे अनल्पम म्हणजे जास्त. उपकारः त्याचा अपोजिट शब्द आहे अपकारः. साधवः बहुवचन आहे, तर त्याचा अपोजिट वर्ड आहे दुर्जनाः. आणि रोहणम म्हणजे वर चढणे, तर त्याचा अपोजिट वर्ड आहे अवतरणम म्हणजेच खाली उतरणे. ओके. सो अशा प्रकारे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे तुमचे झालेले आहेत आणि त्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. परीक्षेला ते विचारले जातातच. सो अशा प्रकारे खूप मोठी व्हिडिओ आणि खूप मोठा भाषा अभ्यास संपवलेला आहे. ऑनलाईन ट्युशनच्या डिटेल्स मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. तुम्हाला ऑनलाईन ट्युशन लावायचं असेल तर मेल करा. माझा मेल आय डी आहे rajaramsonali1994@gmail.com. आणि 8वी ते 10वी महाराष्ट्र बोर्डचे कोणीही स्टुडंट अप्लाय करू शकतात, क्लास जॉईन करू शकतात जर त्यांना गरज असेल तर. ओके. आणि इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिलेली आहे. 10वीच्या क्लासच्या बॅचचा टाईम दिलेला आहे आणि फीज पण मेन्शन केलेली आहे. 9वीचा क्लास आणि त्याची फीज मेन्शन केलेली आहे. हा परत मेल आय डी आहे. भरपूर जणं म्हणतात मेल आय डी आम्हाला सापडत नाही, पुन्हा मेल आय डी दिलेला आहे. आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. माझ्या व्हिडिओजला लाईक करता आणि सगळ्यात जास्त जणांबरोबर व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल. संस्कृत भाषा सगळ्यांना सोपी वाटायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी प्लीज 2 मिनटं वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरात लवकर आपली फॅमिली मोठी झाली पाहिजे. 1,00,000 आपले सबस्क्रायबर झाले पाहिजे. त्याच्यामुळे प्लीज मला मदत करा आणि आठवणीने सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.